नमस्कार मित्रांनो. माझं नाव पराग जगताप. मी मूळचा पुण्याचा आहे. आता अमेरिकेत वॉशिंग्टन डी सीच्या बाहेर राहतो. मेरीलँड नावाच्या राज्यात. अमेरिकेचा नागरिक आहे आणि भारताचाही नागरिक आहे. तर आज महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि बरीच वर्षे माझ्या डोक्यात एक विषय आणि कल्पना घोळत होती. आणि आता आज मला वाटतं मी आळस बाजूला टाकून आपल्या सगळ्यांसमोर माझे विचार मांडतोय. आणि उद्देश हा आहे की दर आठवड्याला मी काही व्हिडिओज बनवून किंवा क्लिप्स बनवून अ, आपल्या पुढे विषय मांडत राहीन. विषय असा आहे की महाराष्ट्र आणि अमेरिकेत प्रचंड साम्य आहे. की दोन्ही अ, राज्ये ही क्षत्रिय वृत्तीने चालवली जातात. क्षत्रिय वृत्ती म्हणजे काय, तर माझ्या दृष्टीने न्याय, स्वातंत्र्य, समता, चांगलं राज्य, कल्याणकारी राज्य, सगळ्या लोकांचा जिथे हिताचा विचार आहे अशा पद्धतीने राज्य चालवणं, माझ्या दृष्टीने त्याला ते क्षत्रिय वृत्तीने चालवलेलं राज्य आहे. अगदी अमेरिकेत सुद्धा, की तुम्ही अमेरिकेचे नागरिक सुद्धा नसाल तरी तुम्ही जर अमेरिकेत नुसते अमेरिकेच्या जमिनीवर असाल तर तुम्हाला इतके अधिकार आहेत आणि इतक्या सन्मानाने तुम्हाला वागवलं जातं. कारण सरकार हे अ, तुमच्यासाठी आहे, तुम्ही सरकारसाठी नाही. अ, ही इथली भावना आहे. तर असो, तर मला सांगायचा मुद्दा हा आहे की महाराष्ट्र अमेरिकेसारखं असून सुद्धा मराठी माणसं काही फार मराठी माणसांनी भारत चालवलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. किंवा आपण दिल्लीच्या अन्यायालाच बळी पडलेलं राज्य आहोत आणि आता तो अन्याय वाढतच चाललाय असं माझी तर नक्कीच भावना आहे. कदाचित आपल्या सगळ्यांची पण असेल. आणि त्यामुळे सगळ्यात पहिला महत्वाचा उद्देश माझा या हा चॅनल सुरू करण्यामागचा असा आहे की मराठी माणसाला आपलं स्वत्व कळलं पाहिजे, की आपल्यात काय ताकद आहे हे कळलं पाहिजे. आणि मग ती ताकद घेऊन आपण देशभर अगदी दिल्लीवर चाल करून गेलं पाहिजे. आणि भारत देश हा अक्षरशः मराठी माणसांनी चालवला पाहिजे आणि ऑफकोर्स सगळ्यांना बरोबर घेऊन चालवला पाहिजे. पण ते मराठी माणसं चालवत नाहीत म्हणून भारत मागे आहे, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि तुम्ही जर भारताचा इतिहास पाहिला 1950 पासूनचा आजपर्यंतचा, तर त्या इतिहासामध्ये तुम्ही जर पाहिलं तर महाराष्ट्राने अनेक विषयात अगदी पायोनियरिंग ज्याला म्हणतात तसं काम केलेलं आहे. की स्त्री स्वातंत्र्य असेल, दलितांचे अधिकार असतील, ओबीसींना मंडल आरक्षण असेल, औद्योगिक क्रांती असेल, ग्रामीण भागात बँका असतील, ग्रामीण भागात रस्त्याचं नेटवर्क असेल, सहकार चळवळ असेल, प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र सोडून इतर कुठेही काही घडलं नाही. महाराष्ट्रात गोष्टी पहिल्यांदा घडल्या, मग इतर ठिकाणी झाल्या. अगदी पंचायत राज सुद्धा कल्पना केंद्रातनं आली, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन महाराष्ट्रात सर्वात उत्तम झालं. तीच गोष्ट मंडळ आयोगाची, की मंडळ आयोग विश्वनाथ प्रताप सिंगांनी केला ओबीसींच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी. अ, पण दिल्लीमध्ये त्याला प्रचंड विरोध झाला. अगदी राष्ट्रीय संघाने सुद्धा त्याला प्रचंड विरोध केला. लोकांनी स्वतःला जाळून वगैरे घेतलं दिल्लीमध्ये. पण त्याच्या उलट तो महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी त्याचं लगेचच इम्प्लिमेंटेशन केलं आणि त्याला कुठेही काही विरोध काही झालाच नाही. कारण एकूणच महाराष्ट्राची धारणाच अशी आहे ना, की ठराविक लोकांचेच फक्त कोणाचेच फक्त प्रगती व्हावी आणि बाकीच्यांनी ची होऊ नये असं आपले विचारच नाही आहेत ना. तर सगळ्यांची प्रगती व्हावी आणि सगळ्यांचं कल्याण व्हावं हा विचार आपल्याला स्वराज्याने दिलाय. आणि स्वराज्याच्या आधी सुद्धा अक्षरशः संतांनी, ज्ञानेश्वर, तुकाराम अशा संतांनी समतेचाच विचार मांडला, प्रगतीचाच विचार मांडलेला आहे. पण असं असूनही आणि महाराष्ट्र अतिशय लक्षणीय राज्य असून सुद्धा आपण भारत देश चालवत नाही, हे लक्षात घ्या. आणि भारत देश सोडून द्या, आता आपण महाराष्ट्रही चालवत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे आपल्या चॅनलचा तो उद्देश असणार आहे की क्षत्रिय वृत्तीच्या लोकांची एकजूट करायची. तुमची ती जात कुठली असू देत त्याने काय फरक पडत नाही. पण क्षत्रिय वृत्ती म्हणजे काय, की सगळ्यांसाठी समान न्याय असला पाहिजे, सगळ्यांसाठी स्वातंत्र्य असलं पाहिजे लोकांना. उगाच आडकाठी हे खा ते नको खाऊ, हे कपडे घाल ते कपडे नको घालू, ही भाषा बोल ती भाषा नको बोलू, हे असले काहीतरी खुळचट विचार करण्यात अर्थ नाही. सगळ्यांना न्याय, सगळ्यांना स्वातंत्र्य, सगळ्यांना समता किंवा कमीत कमी समान संधी, सगळ्या लोकांना संधी तरी असायला हवी, हो का नाही? आणि अशा पद्धतीने ज्यांना रस आहे, या अशा पद्धतीच्या विचारात ज्यांना रस आहे,
तेच लोक राज्य करू शकतात. माझा विश्वास ठेवा. देर इज नो अदर वे, देर इज नो अदर वे. दॅट्स एक्झॅक्टली हाव अमेरिकाची प्रगती झाली आहे, आणि तशीच भारताची होऊ शकते. आणि सुदैवाने, अगदी खरं सांगायचं तर केंद्र काय अगदीच युजलेस नाही झालेले, की नेहरू आणि गांधी घराणं आणि काही माणसं केंद्रातली ही खरोखरच चांगली आहेत, की त्यांनी एक भारतात नक्कीच चांगला पाया घातला. चांगल्या पद्धतीच्या विचारांचा, समतेचा पाया घातला. नाही तर तुम्ही कल्पना करा, दलितांना सुद्धा एक मत, ह्या विचाराला विरोध करणारे प्रचंड लोक 1947-1950 साली होते. परंतु आंबेडकर आणि नेहरू यांनी जोर लावला आणि सर्व व्यक्तींना एक मत दिलं. हे तुम्हाला, आपल्याला आज त्याचं महत्व कळत नाही, पण ती अतिशय महत्वाची गोष्ट आहे, की ती ऑलरेडी घडली. आणि आज आता आपण एवढा असा काय विचार करत नाही, की अरे दलितांना काय एकच मत, हो का नाही? हा असले खोलचट विचार आज आपण करत नाही, पण वस्तुस्थिती ही आहे की 70-80 वर्षापूर्वी तशी परिस्थिती होती, लोकांची ती धारणा नव्हती. पण आजही तुम्ही बघा ना, की कुठे राजस्थानमध्ये वगैरे किंवा हे महाराष्ट्रामध्ये सुद्धा, की दलित नवरदेव घोड्यावर बसवायचं नाही, त्याला त्यांनी नाही घोड्यावर बसायचं. अरे तुम्ही कोण सांगणार कोणी घोड्यावर बसायचं आणि कोणी नाही बसायचं? पण ही वस्तुस्थिती आहे की समाजात अशा वृत्ती असतात, समाज विघातक असतात अक्षरशः. आणि हे चांगलं नाही. म्हणजे आम्ही इकडं अमेरिकेत आल्यानंतर मला सगळ्यात पहिली जर चांगली गोष्ट कुठली जाणवली असेल, की इथे येऊन कळतं की अरे कुठलाही माणूस जर चांगलं वातावरण असेल तर चांगली प्रगती करू शकतो. अगदी म्हणजे छोट्यातल्या छोट्या देशात, की जिथे हा त्याला काय, त्यांची काय हजारो वर्षांची संस्कृती नाही आणि त्यांच्याकडे अमुक भाषा नाही, तमुक शोध नाही लावले, अशी माणसं, हा कुठल्या टिंबकटू सारख्या छोट्याशा बेटावरनं देशातनं अशी आलेली माणसं तितकीच प्रगती करू शकतात. तुम्हाला खोटं वाटेल, असं काहीही नसतं की आमच्या मागे प्रचंड मोठा वारसा आहे, आमच्या घराण्याचा वारसा आहे, आमच्या देशाचा वारसा आहे, आमच्या संस्कृतीचा धर्माचा वारसा आहे. तर हे वारसा वगैरे ठीक आहे, म्हणजे ज्याला अभिमान बाळगायचा त्यांनी जरूर बाळगा. पण वस्तुस्थिती आहे की अमेरिकेत येऊन तुम्हाला हेच चित्र दिसतं, की जो कष्ट करतो तो पुढे जातो. आणि तसं म्हणाल तर भारतामध्ये एक जागा आहे जिथे असं आपल्याला चित्र दिसतं, मुंबई. की मुंबईमध्ये खरोखरच तुम्ही बघा ना, की जी माणसं अगदी बिहार आणि युपी तिकडनं जी अ, कंटाळून, तिथल्या अन्यायाला कंटाळून लोक शेवटी प्रगतीसाठी मुंबईत धाव घेतात. आणि तिथे त्यांची प्रगती होते. का होते? साधं कारण आहे की तिथे वातावरण हे जास्त पोषक आहे. आतापर्यंत ते होतं, आता यापुढे मला माहित नाही काय कसं आहे. ते आपण कधीतरी पुढे या गोष्टी नंतर बोलू. पण ही वस्तुस्थिती आहे ना, तुमच्या लक्षात येते ना, की की असं आहे की सर्वांसाठी जिथे प्रगतीचा विचार आहे, सर्वांना जिथे संधी आहे, इट डझंट मॅटर तुमची जात काय, तुम्ही कुठल्या घरात जन्माला आला, तुम्ही कुठल्या घराण्यात जन्माला आला, राईट? आय मीन हू केअर्स. त्यामुळे आपल्याला काय करायचंय की आपण असा एक, हा एक विचारमंच असणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला येऊन माझ्याशी गप्पा मारायच्या असेल, आय बी व्हेरी हॅपी टू टॉक टू यू. आणि इतर कोणीही, तर आपण याच्यावरती चर्चा करणार आहोत. आणि सूत्र काय आपलं? न्याय, स्वातंत्र्य आणि समान संधी किंवा समता, या तीन गोष्टी आहेत. कारण या तीन गोष्टीतनं पैसा उत्पन्न होतो. जिथे हे आहे ना, जिथे न्याय आहे, जिथे स्वातंत्र्य आहे आणि जिथे समान संधी आहे, लोकांना सगळ्यांना संधी मिळते. अमुक फक्त चार लोकांनाच नाही मिळत, की तुम्ही अमुक जातीचे आहात किंवा अमुक घराण्यातले आहात किंवा तुमच्या ओळखीतनं कोणी आले. हे असले प्रकार अमेरिकेत नाहीत. अमेरिकेत बाय द वे बरेच मित्र तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात ना, म्हणजे मला किंवा माझ्या इतर मित्रांना इंडियातले लोक म्हणतात, अरे बघ ना माझा मुलगा तिकडे आता शिकतोय, त्याला जरा इंटर्नशिपसाठी बघ ना काहीतरी कुठेतरी. तर त्यांना सांगता सांगता नाकीनऊ येतात, की अरे असं नसतं रे, अमेरिकेमध्ये असं ओळखीने नोकरी लागणं हा प्रकारच नाही. कुठेच नाही. म्हणजे अगदी किती मोठ्यातला मोठा बॉस, सीईओ असू दे, त्याच्या मुलाला सुद्धा असं ओळखीने वगैरे फार म्हणजे एक्स्ट्रीमली रेअर असतं हे. तर अमेरिकेत हे आहे की जो तो स्वतःच्या गुणांवरती पुढे जातो. आणि मग दुसरं काय गोष्ट आहे की गुण पण आपले अंगभूत गुण असतात वगैरे, असं काहीही नसतं की माझ्यात हे जन्मताच हे गुण आहेत वगैरे, असल्या खुडसट कल्पना ज्या आहेत ना, त्या इथे नाही आहेत. इथे म्हणतात की अरे तुम्हाला जर एखादी गोष्ट करायची वाटली ना, तुम्हाला बॅलरीना व्हायचंय, वा, जा क्लास लावा, काहीतरी शिका. असं करून करा. तर इलॉन मस्क, इलॉन मस्कचं अतिशय चांगलं उदाहरण आहे, की इलॉन मस्क तो फक्त फिजिक्सचा स्टुडंट होता. त्याला काय कम्प्युटर्स वगैरे काहीही माहित नव्हतं. हा, तर तो कम्प्युटर्स आता शिकला, ते ट्विटरमध्ये आता त्याच्यात एआय वगैरे, त्याच्यात घुसून एआय ची कंपनी काढली. एरोस्पेस मधलं काही महत्व नव्हतं, त्याने अक्षरशः पुस्तकं विकत आणली, पुस्तकं वाचली. आणि हे कधी वयाच्या 30व्या वर्षी.
तर आपल्याला असं वाटतं की अरे लोकांचे काहीतरी अंगभूत गुण असतात बरं का याच्यामध्ये, मुळताच हा हुशार आहे. तर असं काही नसतं. इट्स जस्ट की वाव मिळत नाही आपल्या भारतात ना. अक्षरशः तुम्हाला सांगतो मी की तुम्ही शाळेत असाल, हा, 7वीला, 8वीला, 9वीला, 10वीला. मी नववीतलं तुम्हाला सांगतो, मी नववीत होतो बरीच वर्ष म्हणजे 5वी ते 10वी. हा, शिक्षकांचे नेहमीचे फेवरेटचे 2-4 विद्यार्थी असायचे, त्यांनाच नाटकामध्ये संधी, त्यांनाच वक्तृत्वामध्ये संधी, त्यांनाच सगळीकडे संधी. हे वस्तुस्थिती आहे भारतातली, आणि म्हणून भारत देश मागे राहतो, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो, छातीडोकपणे सांगतो. तर तर आपण काय केलं पाहिजे, आपल्याला असा एक वर्ग निर्माण केला पाहिजे, आणि तो महाराष्ट्रात खूप आहे, प्रचंड ऑलरेडी आहे, कारण आपल्याकडे त्या पद्धतीचं राजकारण, त्या पद्धतीचं समाजकारण करणारे अनेक थोर माणसं खरंच होऊन गेली. आणि तो वारसा आपल्याकडे आहे. तर ते कुठेतरी काळाच्या ओघात आपल्याला त्याचा विसर पडलाय. तर आपण असा एक विचारमंच सुरू करू, आणि ऍटलिस्ट मंथन चालू करू. मंच असेल का नाही मला माहित नाही, पण मंथन चालू करू. आणि ऍज आय सेड, माझी खरोखरच इच्छा आहे की अरे आत्ता नाही, आता आमचं तर आय एम इन माय 50s नाव, राईट? सो आपलं मला माहित नाही काय होणार आहे, पण 20 वर्षांनी, 30 वर्षांनी, 40 वर्षांनी, हा, खरं एवढं थांबायची गरज नाही, 10 वर्षांनीच म्हणा, 10, 15, 20 वर्षांनी मराठी माणूस हा दिल्लीमध्ये नुसता दिसला नाही पाहिजे, तर दिल्लीत त्यांनी राज्य केलं पाहिजे. कारण या लोकांना खरोखरच उत्तरेत काय किंवा दक्षिणेत काय, राज्य ज्यांना करता येतं असे ऍक्च्युली लोक तुम्हाला कमी दिसतील. कारण ते सगळे जातीवादाने पछाडलेल्या जागा आहेत. आणि का जातीवादाने पछाडलेल्या जागा आहेत, म्हणजे भारताची अशी अवस्था काय आहे, कारण इंग्रजांनी काय केलं ना, इंग्रजांनी, आणि विशेषतः मराठा लोक, मराठा समाजासाठी मी हे सांगतो की इंग्रजांनी काय केलंय. पहिली गोष्ट, इंग्रजांनी सत्ता कोणाकडनं घेतली, आपल्याकडनं घेतली. मराठ्यांकडनं त्यांनी सत्ता घेतली, आणि ऑफकोर्स मुस्लिमांकडनं घेतली. आणि मग त्यांनी ज्यांच्याकडनं सत्ता घेतली, त्यांनी त्यांना इतकं मागे ठेवलं, त्यांनी त्यांना कुठेही वाव दिला नाही. त्यांनी त्यांचे फेवरेट कोण होते, ब्राह्मण, बनी आणि पारशी, त्यांनी या 3 जातीमधनं लोक निवडले. आणि कायस्थ तर होतेच. कायस्थ निवडायचा प्रश्न नव्हता, त्यामुळे मी कायस्थांचं नाव घेत नाही. की कायस्थांना इंग्रजांनी निवडलं नाही, कायस्थ तिथे ऑलरेडी होते. की दे वेर द ऍडमिनिस्ट्रेटर, की अख्खी मुंबई उदाहरणार्थ, की प्रभू, सीकेपी, हे जे लोक आपण म्हणतो, या लोकांनी चालवलेली मुंबई आहे, म्हणून ती इतकी शिस्तबद्ध आणि इतकी चांगली आहे. की तो महाराष्ट्रातला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह क्लास खरोखरच खूप चांगला क्लास होता. तर त्यामुळे इंग्रजांनी त्यांना फेवर केलं मी असं म्हणणारच नाही, कारण दे वेअर ऑलरेडी देअर, त्यांना कोणी इंग्रजांनी घ्यायची गरजच नव्हती. पण इंग्रजांनी पुढं कोणाला आणलं, तर ब्राह्मण, बनिया आणि पारशी या 3 लोकांना त्यांनी जाणीवपूर्वक पुढे आणलं, आणि तसा एक त्यांनी वर्ग निर्माण केला. स्वातंत्र्यानंतर हा वर्गच भारत देश चालवतो आहे तेव्हापासून आजतागायत. आणि हा जो रुलिंग क्लास आहे, हा लिटरली अक्षरशः करप्ट रुलिंग क्लास आहे. आणि त्याचे का करप्ट आहे, कसं आहे, हे आपण हळूहळू कधीतरी बोलू, पण ही वस्तुस्थिती लक्षात घ्या की त्यांनी तुम्हाला इतकं मागे ठेवलं. तर खरोखरच मराठी माणसांनी, मराठ्यांनी, आणि when I say मराठा, आता वसंतराव नाईक बंजारा होते, पण ऍज फार एज आय एम कन्सर्न इज अ मराठा. हा, कर्मवीर भाऊराव पाटील जैन होते, ऍज फार एज आय एम कन्सर्न इज अ मराठा. हो का नाही? की जे जे तुम्ही, ज्यांनी ज्यांनी स्वातंत्र्याचा, समतेचा विचार, महाराष्ट्राचा जो वारसा आहे, त्यानुसार तुम्ही वागताय ना, मग तुम्ही मराठा आहात ऍज फार एज आय एम कन्सर्न. आणि तीच गोष्ट मी म्हणतो, उद्या गुजरातमधनं कोणी आला, राजस्थानमधनं कोणी आला, तुम्ही या जरूर, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये तुम्ही मंत्री व्हा, काय मुख्यमंत्री व्हा, हू केअर्स, आणि राज्य चालवा. पण ते राज्य कसं चालवा, तर आपल्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी, समतेच्या विचारांनी, प्रगतीच्या विचारांनी, काहीतरी मागास बुद्धी, इतक्या वर्षांपूर्वी काय झालं, इतक्या वर्षांपूर्वी काय झालं, असले विचार काही डोक्यात ठेवू नका. तर आपण हे करायचंय की इंग्रजांनी तुम्हाला मागे ठेवलं होतं. तुम्हाला महाराष्ट्रात लोकांना अंदाज नाहीये की की का मराठी माणूस तुम्हाला दिल्लीत दिसत नाही. की द होल सिस्टम इज अगेन्स्ट यू, की ती अख्खी जी सिस्टम आहे ना, की ब्राह्मण बनिया पारशी सिस्टम त्याला मी म्हणतो, की दॅट इज अगेन्स्ट यू. आणि दे जस्ट, त्यांच्यामुळे तुम्ही कितीही राज्य चांगलं चालवलं तरी आता वस्तुस्थिती काय झाली, की त्यांनी त्यांची राज्य सगळी लुबाडली. राजस्थान असेल, गुजरात असेल, कुठलंही राज्य असेल. हा, इव्हन दक्षिणेमध्ये, तर दक्षिणेमध्ये काय झालं की अ, दक्षिणेतल्या लोकांनी मात्र महाराष्ट्रासारखा थोडा समतेचा विचार घेऊन तिथे प्रागतिक वातावरण आहे, त्यामुळे बघा तामिळनाडू खरोखरच चांगलं चालते. बंगाली लोक होते, की बंगाली लोकांनी त्यांचं राज्य अक्षरशः चांगलं चालवलं. पण ते थोडं कम्युनिझमच्या साईडला गेले म्हणून, नाही तर बंगाल सुद्धा खूप चांगले प्रागतिक विचारांचे लोक, आणि हुशार, आणि नोबेल प्राइज वगैरे मिळालेले लोक, राईट? पण ते कम्युनिझममुळे ते थोडे मागे पडले.
परंतु महाराष्ट्राचं असं नाही झालेलं आहे. महाराष्ट्रात जरी इंग्रजांनी आपल्याला दाबलं, एक नाही दोन नाही 150 वर्ष, जस्ट इमॅजिन दॅट, की इंग्रजांनी आपल्यालाच नाही तर आयरिश लोकांना असंच दाबलं होतं. पण पुढे ज्यावेळी आयर्लंडचा माणूस जॉन एफ केनेडी ज्यावेळी इथं पंतप्रधान झाला, प्रेसिडेंट, अमेरिकेचा अध्यक्ष झाला, त्याच्यानंतर अमेरिकेत तुफान आयरिश लोकांनी प्रगती केली आहे. तर तीच गोष्ट मराठी माणसाची आहे, मराठा माणसांची आहे, की अरे तुम्हाला इंग्रजांनी इतकी वर्ष दाबलं तरीही 1950 नंतर तुम्ही राज्य ताब्यात घेतलं आणि भारतात महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य केलं. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे. आणि मी हे ॲज आय सेड टू यू, इट्स नॉट जस्ट अबाउट मराठा मराठा मराठा, इट्स सगळ्यांचं राज्य आहे महाराष्ट्र. त्याचा जो प्राण आहे, त्याचा जो गाभा आहे, तो जरूर मराठा जातीतला आहे. परंतु दॅट डझंट मीन की ते एका जातीचं राज्य आहे, कारण ते तसं असलं असतं तर ते प्रगत झालंच नसतं. पण व्हॉट आय वॉन्ट टू से टू मराठा पीपल स्पेसिफिकली इज की तुम्हाला इंग्रजांनी जाणीवपूर्वक मागे ठेवलं. त्याच्यानंतर ही जी दिल्लीची ब्राह्मण बनिया पारशी व्यवस्था आहे, तिने तुम्हाला मागे ठेवलं. तुम्ही न्याय व्यवस्था बघा, न्याय व्यवस्थेमध्ये तुम्हाला एक सुद्धा माणूस तुम्हाला दिसणार नाही मराठा माणूस. मराठी माणसं कमी दिसतील, आणि त्याच्यामध्ये पण जे आत्ता गेले ते सगळे RSS वाले, ते काय फार अजिबात घोषणावह नाहीये, त्यामुळे त्याला काय अर्थ नाहीये. तर आपल्याला काय करायला पाहिजे माझ्या मते, की वी रिअली हॅव टू अंडरस्टँड वेअर वी कम फ्रॉम, आणि आपली आज अवस्था जी काय आहे ती कशी आहे. डिस्पाइट द फॅक्ट की आपण देशातलं सर्वोत्तम राज्य निर्माण केलं, तरी सुद्धा आज मराठी माणसाकडे ताकद नाही, पैसा नाही. तुमच्याच राज्यात तुम्हीच आता धुणी भांडी करत बसता. हे काही बरोबर नाहीये. आणि व्हॉट वी वॉन्ट टू डू इज की वी रिअली वॉन्ट टू रिबिल्ड आपल्या देशाची संपूर्ण व्यवस्था जी आहे ती. आणि असे इच्छा असलेले लोक जोपर्यंत निर्माण होत नाहीत ना, की संपूर्ण न्याय व्यवस्था बदलली पाहिजे, संपूर्ण IAS ची व्यवस्था. मूर्ख कुठली तरी परीक्षा देऊन IAS होतो आणि तो नंतर तुमच्या डोक्यावर बसतो, आयुष्यभर पैसे खातो, मस्तवालपणे वागतो. मुस्काटात वाजवायला पाहिजे. मी जिथे राहतो माझ्यापासून, घरापासून अक्षरशः 1-2 मैलाच्या परिघामध्ये 100 IAS सापडतील या अमेरिकेचे. कारण मी DC च्या बाहेर राहतो ना. हे लोक काय नाही, रिटायर झालं काही नाही, माझ्यासारखेच इथं आमच्या शेजारच्या घरामधले. आता आमची ही शेजारची, तिचे शेजारची बाई ऍक्च्युली, मकारथी तिचं नाव. तिचे वडील, ही वॉज सिनियर एक्झिक्युटिव्ह सर्व्हिस, ग्रेड 16 का काय, विच इज आय थिंक द हायएस्ट वन. की कुठल्या तरी प्रेसिडेंटनी त्यांना कमिशन दिलं होतं. आणि हे ती काल परवा तिने मला बोलता बोलता सांगितलं. काय नाही, नॉर्मल मिडल क्लास माणसं आहेत. तर असं असतं अमेरिकेमध्ये की, आणि मला असे की अजून एक भेटला होता, की माझ्या कार दुरुस्त करायला गेलो होतो, त्याचं ते दुकान होतं. आणि मग त्यांनी मला सांगितलं की हो, मी सिनियर एक्झिक्युटिव्ह सर्व्हिस मधनं झालोय, आणि जॉर्ज बुशनी मला कमिशन दिलं होतं वगैरे वगैरे. सो थिंक अबाउट इट. आणि तो माणूस रिटायर झाल्यावर काय करतोय, एक कारचं एक दुकान चालवतोय, की कारचे काही एमिशन टेस्टिंग असतं, ते एमिशन टेस्टिंगची फ्रँचायझी त्याला मिळाली, ती घेऊन तो चालवतोय, पोट भरतोय. म्हणजे इट्स नॉट एक्झॅक्टली रिच, इट्स काइंड ऑफ मिडल क्लास. तर असं आहे अमेरिकेत, आणि अशी इतकी स्वच्छता आहे म्हणून ते अमेरिकेचं सरकार देश चांगलं चालवतं. तर आपल्याकडे आपल्याला हे सगळं बदललं पाहिजे, की ही जी IAS सिस्टम आहे ही अतिशय उन्मत्त आहे, ती पूर्ण बदलली पाहिजे. लष्कर, अरे आमच्या नावाने तुमच्याकडे ते मराठा बटालियन आहे, आणि अजून एक मराठा माणूस सेनाध्यक्ष झाला नाही, व्हॉट नॉनसेन्स. हा, एअर चीफ मार्शल झाला नाही, नेव्हीचा चीफ झालेला नाहीये, आणि बटालियन आहे आमच्या नावाने, व्हॉट नॉनसेन्स. ह्याला हा हा काय प्रकार आहे? ओके, हे सगळं बदललं पाहिजे. की मुस्लिम भारतात 12% मुस्लिम आहेत. किती टक्के मुस्लिम तुम्हाला दिसतात की राज्यांचे मुख्यमंत्री आलेले आहेत, IAS मध्ये आहेत? तर काय झालंय, तुम्हाला वाटेल मुस्लिमाबद्दल का कळवळा, अरे का नसायला पाहिजे, ते देशाचे नागरिक आहेत. तर एक लक्षात घ्या, आपलं काम काय आहे, की आता आपण राज्य स्वतंत्र झाल्यानंतर आपण दलितांसाठी वी हॅव फॉट. ऍक्च्युली इव्हन बिफोर दॅट, राज्य स्वतंत्र व्हायच्या आधी शाहू महाराजांनी, फुलेंनी एवढी मोठी का काम केलं? फुलेंना काय गरज होती दलितांच्यासाठी कळवळा असण्याची? पण त्यांनी ते केलं ना काम. तर हा आपला वारसा आहे, की संतांना काय गरज होती की कोणासाठी फाईट करायची? हो का नाही? पण पीपल फॉट नॉट बिकॉज की तो दुसरा माणूस माझ्या जातीचा आहे का, धर्माचा आहे का काय. पीपल फॉट बिकॉज दे वॉन्टेड टू डू द राईट थिंग. आणि तो आपला वारसा आहे, की वी हॅव टू डू द राईट थिंग. की जसं आपण दलितांच्या हक्कांसाठी लढलो, स्त्रियांच्या हक्कांसाठी लढलो, OBCसाठी मंडल कमिशन आपण पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये लावला, ते गोष्ट आता आज मुस्लिमांवरती माझ्या मते तेच होते, की तुम्ही मुस्लिम आहे, मुस्लिम मुस्लिम म्हणून जे धोपटणं चालू आहे इंडियामध्ये, कुठलाही टीव्ही कुठलाही चॅनल बघितलं तेच दिसतं मला. सो व्हॉट आय वॉन्ट टू से इज की आपण, ही आपली जबाबदारी आहे. आणि असे तुम्हाला जर असं वाटलं नाही की ही माझी जबाबदारी आहे, की या व्यक्तीवर अन्याय होतोय
आणि मी त्या व्यक्तीच्या बाजूनी समर्थन केलं पाहिजे. अगदी काय रस्त्यात जाऊन भांडायला जाऊ नका, पण कमीत कमी अरे आपला विवेक काबूत ठेवा आणि काय योग्य आहे ते बोला. आणि लक्षात ठेवा, ज्याला राज्य करायचंय, ज्याला चांगलं राज्य करायचंय, त्याला तर सगळ्यांनाच बरोबर घेऊन जायला लागतं. सगळ्यांना न्यायबुद्धीने वागायला लागतं. त्यामुळे आपला हा जो चॅनल आहे, आपण या सगळ्या गोष्टींचा आपण त्याच्यामध्ये विचार करू. मला वाटतं आजच्या दिवस एवढीच माझी बडबड 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 तुम्हाला पुरेशी आहे. पण आय थिंक दॅट्स प्रिटी गुड फॉर आवर फर्स्ट डे. आणि मग यापुढे आपण काय करू की दर दर आठवड्याला काही ना काहीतरी घडत असतं जगात. आणि इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू टू रिड्यूस द नॉइज फ्रॉम सिग्नल, हो का नाही? की वी रिअली हॅव टू लुक ॲट की काय इम्पॉर्टंट आहे, आणि इग्नोर द गडबड, कोलाहल, गोंगाट, आणि जस्ट फोकस ऑन द की थिंग दॅट हॅपन्ड. तर तसं आपण काहीतरी करूयात की दर आठवड्याला मला जे वाटेल की खरोखरच ही घटना खूप चांगली आहे, भारतात घडली असू नये तर अमेरिकेत घडली असू, इट डझंट मॅटर. कारण कसं आहे की आपण खरंच शिकलं पाहिजे जगभरातल्या लोकांकडनं, विशेषतः अमेरिकेकडनं. अमेरिका अतिशय महान कंट्री आहे, त्याच्याबद्दल मी पुन्हा सविस्तर बोलेन. पण अमेरिके भारताने खरोखरच कडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि अक्षरशः आंधळेपणाने कॉपी करण्यासारख्या आहेत. की अमेरिका असेल, इंग्लंड असेल, अनेक चांगल्या गोष्टी आहेत. आणि आपण मग तसं या पुढच्या आठवड्यांमध्ये बोलत राहू, जे काही महत्त्वाचे विषय आहेत त्याबद्दल. तुम्हाला जर हे आवडलं, अर्थात जरूर शेअर तर कराच मित्रांना. पण तुम्ही माझ्याशी कधीही गप्पा मारायला इथे या कार्यक्रमात येऊ शकता, आणि आपण गप्पांचा हा कार्यक्रम चालू ठेवू. ऑल राईट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.